नमस्कार मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज परत एकदा एक मैदान आणि बकासूरनं परत एकदा गुलाल घेतलाय पुसेगावचा. मामा, काय आनंद आहे आज? आनंद सांगू शकत नाही, एवढा आनंद आहे. हां, सकाळी पायरा जरा सस्पेन्स ठेवण्यात आल्या होता. काय विषय होता? म्हणजे कालपर्यंत चर्चा वेगळीच होती. काय बघितलं असेल तुम्ही? काय सस्पेन्स का ठेवण्यात आलं? नाही, थोडेसे लोकांना काहींना पैरा कळला की ते थोडेसे काहीतरी चाळे करतात, त्याच्यामुळं इथून पुढे बकासूरचा पैरा सस्पेन्सच राहील. खाली जोपर्यंत छकड्याला झोपत नव्हता गटाला, तोपर्यंत माहित नव्हतं कुणाच्या गळ्यात आहे बकासूर. काय होतं, मानाचं मोठं मैदान आहे, थोडंसं आपण बी सावधगिरी पाळली पाहिजे, तरच आपल्या बैलाला गुलाल भेटेल. काय सांगाल, एवढे फॅन्स येतात भेटायला आणि एक प्रकारे त्यांचा आशीर्वाद आहे कुठेतरी बकासूरवर. आपण पहिल्यापासून सांगतो, त्यांच्या आशीर्वादामुळे जेवढा बैल पळतोय आपला गुलाल राहतोय. मला वाटतं पुसेगावचा कितवा गुलाल त्याचा? तिसरा गुलाल. आणि सलग 2023, 24, 22, 23, 24 2022ला सुरुवात झालेली. सोन्या 50-50 होता. त्या आठवणी जागा झाले का आज कुठेतरी? हा, मग दवा असं सेमी निघल्याच्या नंतर आनंद झाला, तसंच झाला. त्याच्यापेक्षा डबल झाला एवढी फॅन फॅमिली बघून, एवढा जल्लोष वगैरे. जेव्हा गोटचं सर्जन बकासूरची जोडी पळली, वडकीचं मैदान सोडून फक्त बाकीच्या मैदानात गुलाल घेतलं. तिथं पण आपल्या चुकीमुळे झालं. आम्ही फक्त खान बदलाय पाहिजे, आम्ही बदलला नाही तर सगळ्यांना माहिती खान बदलला असतं तर काय झालं असतं. आणि मेन म्हणजे आज प्रेक्षक खुश झाले, कारण तुम्ही आज बकासूर सोबत दिसला. म्हणजे नंबर फिक्स, मामाला की नंबर फिक्स. काय सांगाल, म्हणजे ते एक वेगळंच वातावरण असं? काय, पहिल्यापासून प्रेक्षकांना सवय झाली मला बकासूर संघ बघायची नाही, त्याच्यामुळे प्रत्येकाची इच्छा होती आणि आपण सांगितलं होतं आपण यांना पुसेगावला येणार. सेवागिरी महाराजांच्या चरणी काय इच्छा व्यक्त केलेली सकाळी ज्यावेळेस तुम्ही गटाच्या पूर्वी आलेला त्यावेळेस? नाही, सेवागिरी महाराजांचं 2022ला आपण आपल्याला माहित नव्हतं पुसेगाव मध्ये असं हे मंदिर वगैरे, तेव्हा आपण नवीन होतं. तिथं आल्याच्या नंतर कळलं एवढं मोठं मंदिर. त्यांचा आशीर्वाद जवळजवळ आज 4 वर्षाला आमच्या मागे आहे. आणि इथं आपण मार खाऊन असं घरी गेलो असं झालं नाही. पुसेगाव मधून गुलाल अंगावर पडलाय आणि इथं बैल गुलाल राहिलं की प्रत्येकाचा बैल वर्षभर गुलाल राहतो. बरोबर. मैदान कशा रीतीने झालं? सकाळपासून कमिटीनं कशी साथ दिली? मैदान एकदम पारदर्शक केलं त्यांनी. एवढं प्रेक्षक वगैरे एवढं सगळं नाही का, एकदम मस्त नियोजन केलं त्यांनी. चर्चा म्हणजे काल बनसोडे सरांची मुलाखत पण बघितली असेल सकाळी तुम्ही? नाही, मी रात्री ना 2ला निघालो, त्यामुळे लवकर झोपलो होतो. त्यामुळे काय फोन ऑनलाईनच नाही आलो अजून. बर. तरी काय म्हणजे चर्चा होती फक्त की काय ते बकासूरने वायदे घेतली असं तशी चर्चा होती मैदानात. कमेंट वगैरे वाचवतो आपण, ते सर्व खोटं नाही. खोटं आहे, आता सगळ्यांना कळलं की. तरी दादा, जेव्हा ही गाडी पळते गोटचं सर्जन बकासूर, गुलाल फिक्स असतोय आणि गाडीचं वैशिष्ट्य काय जाणवतं? गाडीचं वैशिष्ट्य खांद्याला खांदा लागला आणि तो काय की ओव्हरटेक म्हणजे तो गाडी पास होऊन देत नाही. आपला काय त्याला गाडी असू नाही तर पब्लिक असो काय विषय नाही. त्यामुळे गाडी जुळून पळती, खट गाडी पळती. दोघांची पण माते सेम आहेत, म्हणजे हाईटला पण. कसं होतं, एक मोठा बारीक असलं की गाडीला स्पीड लागत नाही. आता एखाद्या खांद्याला खांदा आहे, त्यामुळे खालूनच गाडी टाकून जाईल सगळ्यांना. जवळपास मैदानात आता नाही म्हटलं तर 1 ते 1.25 लाख प्रेक्षक आले. सकाळपासून इथं किती येऊन गेले भेटून? जेवढे येते ते पहिले इथं त्याच्यात देवाचं दर्शन घेतात, मग मैदानात जातात. म्हणजे एक प्रकारे श्रद्धा आहे म्हणावं लागेल. श्रद्धा मानतात ते सगळे. आजचा विजय, आजचा गुलाल घेतलाय, तो कुणाला समर्पित करायला आज कसं घेतला? आजचा गुलाल असं प्रत्येक त्या जोडीचे जेवढे फॅन फॅमिली त्यांना समर्पित, त्यांनी सहकार्य केलं, त्याच्यामुळे आपली गाडी आज फायनल राहिली. लहानपणीपासून बघितलंय त्याला, घडवलंय, म्हणजे इच्छा पूर्ण झाली म्हणावं लागेल. मग लहानपणी जे कष्ट केले ते आता आम्हाला याचं फळ आहे. इच्छा सगळ्या पूर्णच केल्या त्याने. आता आज दशम झाला. आज दशम बघू, आता 1 नंबर झाला तर दशम, नाही तर मित्रांनो, आपण 1 नंबरला दशम टाकणार, तसं 1-2-3 नंबरला नाही टाकू शकतो. आम्ही एक करूनच टाकणार. वैभव दादा, शुभेच्छा तुम्हाला फायनल साठी आणि नक्कीच इथून पुढे पण मैदान गाजवत राहील. धन्यवाद.